आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया जळगावच्या बातमीनं। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीसांना निवडणुका घेण्याचं आव्हान दिलंय। तुम्ही धनुष्यबाण चिन्हासोबत या, मोदींचं नाव वापरा आणि निवडणुकीला सामोरं जा। मी मशाल चिन्हासह निवडणूक लढवतो, मग बघू महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी आहे, असं आव्हान ठाकरेंनी दिलं। पाचोऱ्यामध्ये सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांचा समाचार घेतला। सभेमध्ये घुसणार म्हणणाऱ्या घुशींना बीळ खोदून शेपट्या धरून राजकारणात आपटायचंय, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। हिम्मत असेल तर संजय राऊतांनी यावं आणि जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक लढवून दाखवावी। त्यांना चारी मुंड्या चित करून जर बाळासाहेबांचा भगवा नाही घातला तर नावाचा गुलाबराव नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी राऊतांना आव्हान दिलं। उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातल्या सभेवरून शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी जोरदार पलटवार केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलायला काही नाही म्हणून ते अशी विधानं करत असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। घरात बसून चमत्कार करणारे बाबा तयार झालेत, आम्ही वणवण फिरून काम करतो, असा टोला देखील त्यांनी लगावला। कुणी जर पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ आणि त्याला उत्तर देऊ, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला इशारा दिलाय। महाविकास आघाडी भक्कम आहे, असंही ते यावेळी म्हटले। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बीआरएस पक्षाची जाहीर सभा होणार आहे। यावेळी अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडे सभेची जबाबदारी आहे। राजापूरमधील बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण आजपासून सुरू होणार आहे। मात्र रिफायनरी विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणला जाण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर बारसू सोलगाव परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय। परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। औरंगाबाद जिल्हा नामांतराविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्याबाबत राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय आणि त्यानंतर केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे। मात्र राज्य सरकारनं वेळ मागितल्यानं सुनावणी आज निश्चित करण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची 800 कोटी रुपये रक्कम प्रलंबित आहे आणि गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये सुमारे 1600 कोटी रुपयांची तूट आहे। या संदर्भात एसटी महामंडळानं राज्य सरकारला कळवलंय, मात्र ही तफावत रक्कम अद्याप एसटी महामंडळाला मिळालेली नाही। केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून होणारी खरेदी वेगानं सुरू आहे। 1 एप्रिलपासून 20 एप्रिल अखेर देशभरातून 12.45 दशलक्ष टन गहू खरेदी झालाय। मागील वर्षी हंगामातील एकूण गहू खरेदी 18.79 दशलक्ष टन झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्या 20 दिवसातच मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचं दिसून येतंय। पुढील 5 दिवस राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळीचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भात मात्र या 5 दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता असून गारपिटीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे। जिल्ह्यामध्ये 31 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेला आहे। वर्ध्यामध्ये तापमान 42 अंशांच्या घरात पोहोचलं असून उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं खबरदारी घेतली जाते। नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित मिळावी यासाठी सिडकोमध्ये 22 नवीन पदांची निर्मिती करण्यास राज्याच्या नगरविकास विभागानं मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचं काम आता फास्ट ट्रॅकवर चालणार आहे। सिडकोमध्ये नव्यानं येणारी ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज नैना क्षेत्रातील सर्वच गावांमध्ये जमीन महसुलाची कामं मार्गी लावणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4654 घरांच्या सोडतीसाठीची मुदत संपुष्टात आलेली आहे। शेवटच्या दिवसापर्यंत अनामत रकमेसह 49,919 अर्ज सादर झालेले आहेत। कोकण मंडळाच्या घरांसाठी मागील काही वर्षांपासून लाखांमध्ये अर्ज येत असताना यंदा अर्जांची संख्या 50,000चाही टप्पा पार करू शकलेली नाही। शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी रद्द करण्यात आलेली आहे। आजची तारीख मागच्या वेळी कोर्टानं दिली होती, पण कामकाजात प्रकरणाचा समावेश नाही। सत्ता संघर्षाच्या निकालानंतरच चिन्हाबाबत कोर्टाची पुढची भूमिका ठरण्याची शक्यता आहे। मुंबई सत्र न्यायालयामध्ये दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी होणार आहे। व्यावसायिक सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे या दोघांच्या जामीन अर्जांवर आज सुनावणी होणार आहे। जेडब्ल्यू परीक्षेनंतर अभियांत्रिकी प्रवेशासाठी पर्सेंटाइल सक्तीचं केल्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। प्रवेशासाठी नव्यानं तयार करण्यात आलेली पर्सेंटाइल पद्धती आणि त्यातील तफावतीवर एनटीए आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। आयआयटी करता प्रवेश परीक्षा असतानाही 12वी मध्ये 75% गुण बंधनकारक कशासाठी, असा सवाल याचिकेमध्ये करण्यात आलाय।
10,000हून अधिक कोटींची उलाढाल असलेल्या देशातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर लवकरच सरकारचा अंमल सुरू होण्याची चिन्ह आहेत। सत्ताधारी आमदारांच्या राजकीय पुनर्वसनासाठी या बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर सत्ताधारी आमदारांचे प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत। 511 पैकी 166 सेवा देताना प्रशासनाच्या खराब कामगिरीचा अनुभव नागरिकांना येत असल्याचं वास्तव राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आलेलं आहे। जनतेला दप्तर दिरंगाईला सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे 2015 साली राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे। 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथे होणार आहे आणि यावर साहित्य महामंडळाच्या पुणे येथील बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले। सुमारे 70 वर्षांनंतर साने गुरुजींच्या कर्मभूमीत सारस्वतांचा मेळावा भरणार आहे। कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेवरील तिसऱ्या मेट्रो गाडीचे 4 डबे आरे कारशेडमध्ये दाखल झालेले आहेत। आता लवकरच आंध्र प्रदेशातील श्री सिटी इथून आणखी 4 डबे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। हे डबे आणल्यानंतर डब्यांची जोडणी करून मेट्रोची चाचणी केली जाणार आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून जवळपास 450हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात येत असून त्यापैकी 80%हून अधिक गाड्या केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारसह दक्षिणेकडील राज्यातील प्रवाशांसाठी चालवल्या जात आहेत, तर कोकणवासियांची केवळ 74 गाड्यांवर बोळवण केली जाते आणि त्यामुळे त्यांची कन्फर्म तिकीटं मिळवताना मोठी दमछाक होते। जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत वर्ध्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाले आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी वर्ध्यामध्ये पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली। आव्हाड यांनी सकल हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मीरा भाईंदर शहरावर एकाच वेळी आता 1000पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे लोकार्पण केले। त्यामुळे शहरातील गुन्हेगारीवर आता पोलिसांना नियंत्रण ठेवण्यात यश होणार आहे। वांद्रे वरळी सागरी सेतूवर दुचाकींना प्रवेशबंदी असतानाही सी लिंकवर रात्री ते पहाटेच्या दरम्यान दुचाकी शर्यत लावणाऱ्या 20 चालकांच्या वांद्रे पोलिसांनी मुसक्या आवळल्या। त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून सर्वांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतल्या कांदिवली इथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1.25 किलो चरस जप्त केलेला आहे। या अंमली पदार्थाची किंमत 36 लाख रुपये इतकी असून या प्रकरणी एका ड्रग पेडलरला अटक करण्यात आलेली आहे। पोलीस कर्मचाऱ्यांना एसटी वाहकाला मारहाण केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन इथे घडलेली आहे। या पोलिसावर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा वणी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यानं टेम्पोनं खासगी बस आणि एसयूव्हीला धडक दिली। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हिरे सुवर्ण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला। 49वा रत्न आणि सुवर्ण पुरस्कार 2023 मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये संपन्न झाला। वांद्रे पूर्व इथल्या वाय शासकीय वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अडचणी होत्या। रस्ते, उद्यानं किंवा इतर कोणत्याही सोयी या शासकीय वसाहतीतील रहिवाशांना नव्हत्या। याच रहिवाशांनी गेल्या 1.5 वर्षात अथक परिश्रम घेत या वसाहतीचं रूपडं पालटले। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात विरोबा देवाची यात्रा संपन्न झाली। या यात्रेमध्ये पेटलेले माठ डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची ही आगळीवेगळी प्रथा बघायला मिळते। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती। बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव 5 दिवस यात्रेच्या स्वरूपात साजरा होतोय। या गावात शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा 100व्या वर्षतिथीनुसार साजरा होतो आणि या उत्सवात महाराजांचं मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं। साताऱ्यातील पाटण येथे महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला। यावेळी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। अहमदनगरमध्ये छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। कुस्ती सुरू असताना शिवराज राक्षे यांच्या पायाला दुखापत झाल्यानं कुस्ती थांबवून महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करून तो सोन्याच्या गदेचा पहिला मानकरी ठरला। डोंबिवलीतील जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून पे फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीनं भव्य बुक स्ट्रीटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बुक स्ट्रीटमध्ये तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त पुस्तकं ठेवण्यात आली होती आणि हजारो वाचकांनी या बुक स्ट्रीटला भेट दिली आहे। आधी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याला म्हटलं जायचं, मात्र आता सांस्कृतिक राजधानी डोंबिवली आहे असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे। डोंबिवलीतील पुस्तक दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या स्ट्रीट बुक प्रदर्शनात त्यांनी हे वक्तव्य केलं। संजय राऊतांनी पहिल्यांदा गुलाबो गँग पिक्चर पाहायला पाहिजे। गुलाबो गँग ही
या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठलेली एक गँग होती आणि जो अन्याय करेल त्याला गुलाबो गँग धडा दाखवेल असं प्रत्युत्तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला दिले. अजितदादांसारखा चांगला नेता युतीमध्ये आला तर त्यांचं स्वागतच होईल. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची गाठ मी करून दिली आहे. तसंच गुलाबराव पाटील असे बोलले असतील तर त्यांना निश्चितपणे समजून सांगण्यात येईल असं दीपक केसरकर म्हटले. पंजाबमध्ये 91% जमिनीला कायमचं पाणी आहे. हरियाणामध्ये 88% जमीन पाण्याखाली, मात्र महाराष्ट्रात केवळ 30% जमीन पाण्याखाली आहे. विदर्भात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतायत असं शरद पवार म्हटले. सत्तेवर असताना तसंच जेव्हा कृषी मंत्री होतो तेव्हा शरद पवारांनी IPL आणि क्रिकेटमध्ये पैसे कमावले तेव्हा त्यांना शेतकरी आठवला नाही. आता सत्ता गेल्यानंतर त्यांना शेतकरी आणि कृषी पदवीधर आठवलाय. हे शरद पवारांचे मगरीचे अश्रू आहेत. मगरीसारखं वर्तणूक त्यांची आहे अशी टीका अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. देवाची कृपा असं म्हणू नका. 1 किंवा 2 अपत्यावर थांबा असा सल्ला अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीमध्ये दिलाय. इथून पुढे जे 2 पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना कसलीच सवलत द्यायची नाही असं माझ्या मनात आहे असं देखील अजित पवार म्हटले. देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याच्या विखे पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. यावर विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर देत संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील वादाचे मुद्दे बाजूला ठेवून महाराजांचा खरा इतिहास राज्य सरकारनं समोर आणावा, त्यासाठी सर्वसमावेशक पुस्तकं प्रसिद्ध करावी असं आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. इथे देशीचे दुर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा सूचक पोस्ट केलेली आहे. एकाच फोटोमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला सामावून घेण्याचा प्रयत्न कोल्हेंनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. पाणी टंचाईनं हैराण झालेल्या उल्हासनगर शहरातील जलकुंभांना मोठी गळती लागलेली आहे. मात्र ही गळती थांबवण्यासाठी महापालिका प्रशासन काहीही हालचाली करत नाहीये आणि त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ठाण्याच्या खडीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं ग्रामस्थांची धावपळ झाली. या अवकाळीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. लातूरमधील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये 120 वंदे भारत ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी लातूरमध्ये दिली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीची पाहणी केली. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाची मुदत संपून 1 वर्ष झालेला आहे, पण राज्य शासनानं अजून निवडणूक लावलेली नाहीये आणि त्यामुळे गुरुद्वारा बोर्डावर प्रशासक राज आहे. 17 सदस्य असलेल्या बोर्डाची निवडणूक तातडीनं लावण्याची मागणी शीख समाजातून केली जाते. नांदेड शहरातील गोकुळनगर ते रेल्वे स्थानक मुख्य रस्त्यावर सर्वत्र ड्रेनेजचं पाणी साचलेलं आहे. तसंच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे देखील पडलेत आणि खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होतीये. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. ज्यावेळी सर्वेक्षण होणार त्यावेळी विरोध करण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केलेला आहे. तर या सर्वेक्षणाला विरोध होऊ नये म्हणून प्रशासन देखील सज्ज झालंय. सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यातील हत्तीचं संकट दूर करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर मैदानात उतरलेले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील या हत्तींचा तिलारीच्या भागात कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल. यासाठी सरकार उपाययोजना आखत असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. बुलढाण्याच्या खामगाव येथील कला शिक्षक संजय गुरव यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जिल्ह्यात अनोखा उपक्रम राबवलाय. घारोड गावात त्यांनी पक्ष्यांसाठी विशेषतः चिमण्यांसाठी घरोघरी घरटी लावली आहे. त्याचबरोबर पक्ष्यांना उन्हाळ्यात पाण्याची सोय देखील केलेली आहे. भंडारा जिल्ह्यात अखंडित वीज सेवा शेतकऱ्यांना दिव्य स्वप्न ठरत आहे आणि जिल्ह्यात शेतीला खंडित विजेची समस्या कायम असून 12 तास अखंडित वीज सेवेचं आश्वासन फोल ठरलंय. त्यामुळे उन्हाळ्यात पीक वाचवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सांगलीच्या म्हैसाळ सिंचन योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर या पाण्यामुळे कालवे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. त्यामुळे गावांच्या पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सिंचन योजनेच्या माध्यमातून मिटलाय. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये अनेक विहिरी कोरड्या पडल्या. मात्र गेल्या 425 वर्षात ही खजाना विहीर कधीही आटलेली नाही. मात्र या खजाना विहिरीकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झालंय आणि त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जपावा अशी मागणी लोकांकडून होते. कुत्र्यांना होणाऱ्या लुळ्या नावाच्या आजारानं पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः थैमान घातलं. या आजारावर उपचारच नसल्यानं लसीकरण न झालेल्या अनेक कुत्र्यांचा नाहक बळी जातोय. त्यामुळे श्वान पाळणाऱ्यांनी खासगी रुग्णालयातून लसीकरण करून घेण्याचा सल्ला अधिकाऱ्यांकडून दिला जातोय. बीड जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता अधिकच वाढल्यानं पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं घट होऊ लागलेली आहे. जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे 641 गावांवर पाणी टंचाईचे ढग घुंगावत आहेत.
धुळे जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला आहे। उकाडा वाढल्यानं वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। वन विभागाने तयार केलेले पाणवठे देखील कोरडे पडलेले आहेत आणि त्यामुळे वन विभागाने हे पाणवठे तात्काळ भरण्याची मागणी होती आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 28 आणि 30 एप्रिल रोजी बाजार समितींच्या निवडणुका होणार आहेत। 12 बाजार समितींच्या 216 संचालक पदांसाठी 476 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्यता आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।